ठीक आहे. दोन्ही हात सरळ करायचे आहेत आता आणि आपल्याला डावीकडे वळायचं आहे, नंतर उजवीकडे वळायचं आहे. करूयात. एक, समोर, एक, दोन, तीन, चार, पाच, सहा, सात, आठ, नऊ, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19 आणि 20. हळूवार हात सरळ आणि हात करायचे आहेत खाली. दोन्ही हात कडेनीवरती करायचे आहेत. दोन्ही हातांची बोट गुंफायची आहेत. हाताचे पंजे आकाशाकडे आणि आपल्याला डाव्या बाजूला वाकायचं आहे. एक, सरळचे दोन, उजवीकडे वाकायचं आहे. एक, दोन, परत डाव्या बाजूला. एक, दोन, उजवीकडे. एक, दोन, हात करायचे आहेत सरळ आणि कडेने हात करायचे आहेत खाली. दोन्ही पायामध्ये खांद्याने एवढंच अंतर ठेवायचं आहे. पुन्हा कमरेला सपोर्ट द्यायचा आहे. खांदे मागे रोल करायचे. श्वास आतमध्ये घेत मागे झुकायचे. श्वास बाहेर सोडत पुढे करूयात. एक, श्वास आतमध्ये. दोन, श्वास बाहेर आणि पुढे. परत एकदा. एक, श्वास आतमध्ये. दोन, श्वास बाहेर. परत एकदा. एक, श्वास आतमध्ये. दोन, श्वास बाहेर. परत एक, श्वास आतमध्ये. दोन, श्वास बाहेर. पुन्हा एक, दोन, पुढे झुकायचं आहे आणि आपल्याला डावीकडून उजवीकडे गोल फिरायचं आहे. करूयात. डावीकडे यायचं आहे. एक, मागे दोन, उजवीकडे तीन आणि पुढे चार. कमरेच्या स्नायूंची हालचाल उजवीकडून डावीकडे. एक, दोन, तीन, चार. परत डावीकडून उजवीकडे. एक, दोन, तीन, चार. हळूवार सरळ व्हायचं आहे. मान करायची सरळ. आता दोन्ही पायामध्ये अंतर थोडंसं वाढवायचं आहे. दोन्ही हात समोर करायचे आहेत. श्वास बाहेर सोडत हात खाली आणि श्वास आतमध्ये घेत हात बाजूला आणि मागे झुकावे आणि परत खाली. ठीक आहे. श्वासासोबत करायचं आहे. हात खांद्याच्या रेषेत. श्वास आतमध्ये. एक, पुढे जायचं. दोन, श्वास बाहेर. हात जमिनीला टेकवायचे. पाय सरळ करायचे आहे. परत हात वरती. श्वास आतमध्ये. मागे झुकायचं. एक, दोन, श्वास बाहेर. पुन्हा एक, श्वास आतमध्ये. दोन, श्वास बाहेर. एक, श्वास आतमध्ये. दोन, श्वास बाहेर. परत एक, श्वास आतमध्ये. दोन, श्वास बाहेर. परत एक, श्वास आतमध्ये. दोन, श्वास बाहेर. पुन्हा एक, श्वास आतमध्ये. दोन, श्वास बाहेर. शेवटचा सरळ व्हायचा. एक, श्वास आतमध्ये आणि हात करायचे आहेत खाली. दोन, श्वास बाहेर. आता या बाजूला चेहरा करायचा आहे. दोन्ही पायामध्ये 4 फूट अंतर घ्यायचं आहे. मान करायचे आहे सरळ. पाठीचा कणा ताठ. दोन्ही हात खांद्याच्या रेषेत. आता उजव्या हाताने डाव्या पायाला, डाव्या हाताने उजव्या पायाला आपल्याला स्पर्श करायचा आहे. करूयात. एक, मानवर पाठीला पिळू द्यायचा आहे. सरळ व्हायचंय. दोन, विरुद्ध दिशेने. एक, दोन, 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 एक, दोन. परत एक, दोन आणि हात करायचे आहेत खाली. दोन. ठीक आहे. दोन्ही हात कडेनीवरती करायचे आहेत. दोन्ही हातांची बोटं गुंफवायची आहेत. हाताचे पंजे आकाशाकडे आणि आपल्याला डाव्या बाजूला वळायचं आहे. पहिल्यांदा एक, डावीकडे वळायचं आहे. पुढे झुकायचं आहे. दोन, खालून उजवीकडे यायचंय. तीन, वर यायचं. चार, चेहरा उजव्या बाजूला आणि पाच, परत डावीकडे. एक, दोन, तीन, चार, पाच. पुन्हा एक, दोन, तीन, चार, पाच. परत एक, दोन, तीन, चार, पाच. पुन्हा एक, दोन, तीन, चार, पाच. आता विरुद्ध दिशेने.
एक, दोन, तीन, चार, पाच. पुन्हा एक, दोन, तीन, चार, पाच. परत एक, दोन, तीन, चार, पाच. पुन्हा एक, दोन, तीन, चार, पाच. परत एक, दोन, तीन, चार, पाच. शेवटचा एक, दोन, तीन, चार, पाच. हळूहळू हात करायचे आहेत खाली. पायातलं अंतर तेवढंच ठेवायचं आहे. दोन्ही हातांनी कमरेला सपोर्ट द्यायचा. पायामध्ये अंतर ठेवून आपल्याला मागे झुकायचं आहे आणि पुढे झुकायचं आहे. करूयात श्वासासोबत. एक, दोन. श्वास बाहेर आणि पुढे. पायाच्या पाठीमागच्या स्नायूंना आपल्याला द्यायचा आहे ताण. परत एकदा. एक, श्वास आतमध्ये. दोन, श्वास बाहेर. खुब्यातून पुढे झुकणं आपल्याला शिकायचं आहे, जेणेकरून आपल्या हॅमस्ट्रिंग्सला ताण पडणार आहे. परत एक, श्वास आतमध्ये. जास्तीत जास्त हालचाल खुब्यातून करायची आहे. दोन, श्वास बाहेर आणि पुढे. परत एकदा. एक, श्वास आतमध्ये. दोन, श्वास बाहेर. परत एकदा. एक, श्वास आतमध्ये. दोन, श्वास बाहेर. परत एक, श्वास आतमध्ये. दोन, श्वास बाहेर. परत सरळ व्हायचा आहे. मान करायचे आहे सरळ. ठीक आहे. दोन्ही हात सरळ करायचे आहेत. पायामध्ये अंतर ठेवून डावीकडे आणि उजवीकडे आपल्याला वळायचं आहे. करूयात. एक, दोन, तीन, चार, पाच, सहा, सात, आठ, नऊ, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19 आणि 20. हळूवर हात सरळ आणि हात करायचे आहेत खाली. दोन्ही हात कडेने वरती करायचे आहेत. दोन्ही हातांची बोटं गुंफवायचे. हाताचे पंजे आकाशाकडे डावीकडे वाकायचं आहे. एक, सरळ व्हायचंय. दोन, उजवीकडे वाकायचं आहे. एक, दोन. परत डाव्या बाजूला. एक, दोन. उजवीकडे. एक, दोन. आता हात करायचे आहेत सरळ आणि कडेने हात करायचे आहेत खाली. दोनही पाय जवळ करायचे आहेत आणि आता दोनही हात आपल्या गुडघ्यांवरती ठेवायचे आहेत. पाठीचा कणा ताठ. ठीक आहे. पाठीचा कणा ताठ राहील. मानवर. पायाचा आणि शरीराचा 90 अंशाचा कोन आपल्याला करायचा आहे आणि डावीकडून उजवीकडे गोल फिरवायचे आपल्याला गुडघे दोनही. करूयात. एक, दोन, तीन, चार आणि पाच. विरुद्ध दिशेने. एक, दोन, तीन, चार आणि पाच. ठीक आहे. हळूवार सरळायचं आहे आणि सर्वांनी आता खाली बसायचंय. पद्मासन किंवा अर्ध पद्मासनामध्ये बसायचं आहे. डोळे बंद राहतील. लक्ष श्वासावरती राहील. पाठीचा कणा ताठ. मान सरळ. पद्मासन किंवा अर्ध पद्मासनामध्ये बसायचं आहे. जे आपल्याला शक्य आहे ते आणि जास्त कालावधीपर्यंत आपण बसू शकतो अशा स्थितीमध्ये बसायचं आहे. डोळे बंद. लक्ष श्वासावरती. दोनही हात गुडघ्यांवरती ठेवायचे आहेत ज्ञान मुद्रेमध्ये. हळूवार श्वास घ्यायचा आहे. हळूवार श्वास आपल्याला बाहेर सोडायचा आहे. श्वासाची गती, हृदयाची गती आपल्याला सामान्य करायची आहे. आणि आता दोनही हात नमस्कार मुद्रेमध्ये घ्यायचे आहेत आणि आपल्याला प्रार्थना म्हणायची आहे. योगेन चित्तस्य पदेन वाचा मलं शरीरस्य च वैद्यकेन योपाकरोतं प्रवरं मुनीनां
पतंजलिं प्राञ्जलिलानतोऽस्मि। हरि ओम. हळूवार डोळे उघडायचे आहेत. पाठीचा कणा ताठ आणि पहिलं आसन आपल्याला करायचं आहे पर्वतासन. नमस्कार मुद्रेमध्ये हात वरती. एक, दोन्ही हातांचे दंड कानाला, मान सरळ, पाठीचा कणा ताठ, हात खांद्यातून वरच्या दिशेने खेचायचे आहेत आणि आपल्याला डाव्या बाजूला वळायचं आहे. एक, पाठीला पीळ द्यायचा आहे, सरळायचं. दोन, उजवीकडे वळायचं आहे. एक, दोन, पुन्हा डाव्या बाजूला. एक, दोन, उजवीकडे. एक, दोन. आता डाव्या बाजूला वाकायचं आहे. एक, सरळायचं आहे. दोन, उजव्या बाजूला वाकायचं आहे. एक, दोन, परत डाव्या बाजूला वाकायचं आहे. एक, दोन, उजवीकडे वाकायचं आहे. एक, दोन, परत डावीकडे वळायचं आहे. एक, पाठीला पीळ द्यायचा आहे. दोन, उजवीकडे वळायचं आहे. एक, दोन, परत डाव्या बाजूला. एक, दोन, उजवीकडे. एक, दोन, आणि हात करायचे आहेत खाली. ठीक आहे. आता दोन्ही हात मागे करायचे आहेत. खांदे मागे रोल करायचे आहेत. मान सरळ. डावीकडे झुकायचं आहे. एक, हनुवटी टेकवायची डाव्या पायाच्या गुडघ्याला. सरळायचं आहे. दोन, उजव्या बाजूला. एक, दोन, परत डाव्या बाजूला. एक, दोन, उजवीकडे. एक, दोन. आता मध्यभागी झुकायचं आहे आपल्याला. एक, पुढे झुकायचं आहे, कपाळ टेकवायचे जमिनीला. थांबायचं 10 सेकंदांसाठी. एक, दोन, तीन, चार, 5, 6, 7, 8, 9, 10. परत सरळायचं आहे. आता दोन्ही हात बाजूला करायचे आहेत. पाठीचा कणा ताठ. आता दोन्ही हात खांद्याच्या रेषेत करायचे आहेत. एक, डाव्या बाजूला वळायचं आहे. दोन, उजव्या हाताने डाव्या पायाच्या गुडघ्याला पकडायचे, मान मागे करायची आहे. डावा हात वरती करायचा आहे. एक, उजवीकडे झुकायचा आहे. दोन, उजवा खांदा उजव्या गुडघ्याला टेकवायचा आहे. परत सरळायचा आहे. एक, श्वास आतमध्ये. परत एकदा. दोन, श्वास बाहेर. पुन्हा सरळ. एक, श्वास आतमध्ये. परत एकदा. दोन, श्वास बाहेर. परत सरळायचं आहे. एक, श्वास आतमध्ये. हात करायचा खाली. हाताचा पंजा जमिनीकडे. उजवा हात सरळ करायचा आहे. पुन्हा सरळायचा आहे. एक, आणि हात खाली. दोन. सेम करायचं आहे उजव्या बाजूने. दोन्ही हात खांद्याच्या रेषेत. एक, उजवीकडे वळायचं आहे. दोन, डाव्या हाताने उजव्या पायाच्या गुडघ्याला पकडायचे, मान मागे. उजवा हात वरती करायचा आहे. एक, डावीकडे झुकायचं आहे. दोन, डावा खांदा डाव्या गुडघ्याला टेकवायचा आहे. परत सरळायचं आहे. एक, श्वास आतमध्ये. पुन्हा एकदा. दोन, श्वास बाहेर. परत सरळ. एक, श्वास आतमध्ये. परत एकदा. दोन, श्वास बाहेर. परत सरळ. एक, श्वास आतमध्ये. आता हात करायचा आहे खाली. हाताचा पंजा जमिनीकडे. डावा हात सरळ करायचा आहे. पुन्हा सरळायचा आहे. एक, आणि हात खाली. दोन. ठीक आहे. आता दोन्ही हात कडेने वरती करायचे आहेत. एक, दोन्ही हातांची बोट गुंफवायचे, हाताचे पंजे आकाशाकडे. हात वरती खेचून 10 सेकंद थांबायचे आपल्याला. एक, दोन, तीन. नॉर्मल श्वास घ्यायचा सुरू करा. हळूवार खोल श्वास घ्यायचा आहे. खोल श्वास सोडायचा आहे. 6, 7, 8, 9, आणि हात आता सरळ करायचे आहेत. बोटांना ताण द्यायचा आहे. हात खांद्यातून वर, कानाच्या मागे. थांबायचं 10 सेकंद असंच. एक, दोन, तीन, चार, 5, 6, 7. बोटांना ताण द्यायचा आहे. 8, 9. आता हाताचे पंजे बाहेरच्या दिशेने करायचे आहेत आणि पूर्ण हात करायचे आहेत खाली. दोन, श्वास बाहेर आणि हात खाली. ठीक आहे. दोन्ही हात गुडघ्यांवरती ठेवायचे आहेत आणि खांदे आपल्याला गोल फिरवायचे आहेत मागून पुढे. करूयात. एक, दोन, तीन, चार, आणि 5. विरुद्ध दिशेने. एक, दोन,
3 4 आणि 5. ठीक आहे. दोन्ही हात डोक्याच्या मागे गुंफायचे आहेत. कोपरे मागे करायचे आहेत. मान सरळ डावीकडे झुकायचा आहे. कोपरा टेकवायचा आहे डाव्या पायाच्या, सॉरी, जमिनीला टेकवायचा आहे. ठीक आहे. कोपरे मागे पद्मासन, पूर्ण पद्मासनामध्ये डावीकडे झुकायचं आहे. एक, कोपरा टेकवायचा आहे डावीकडे, छातीच्या कडेच्या स्नायूंना ताण द्यायचा आहे. परत सरळ 2, परत उजव्या बाजूला 1 2. ठीक आहे. परत 1, दोनही खांदे छाती पाय एका रेषेत, 2, उजवीकडे 1 2. एका बाजूला झुकताना त्याची अपोजिट बाजू वर येऊ द्यायची नाही. परत डावीकडे 1, उजव्या बाजूला स्थिर ठेवायचा, जमिनीत टेकलेली, 2. परत 1, आता डावी बाजू स्थिर, 2. शेवटचं डावीकडे 1 2. शेवटचं उजवीकडे 1 2. आणि हात करायचे आहेत खाली. हे आपण वेगळं घेतलेलं आहे. दोन्ही पाय आता सरळ करायचे आहेत. डावा पाय सरळ आणि उजवा पाय सरळ. ठीक आहे. डावा पाय सरळ, उजवा पाय सरळ. पायाचे पंजे स्वतःकडे खेचायचे आहेत. पोट आतमध्ये खेचायचं आहे आणि डावा पाय गुडघ्यात न वाकवता वर उचलायचा आहे. करूयात. 1 2 3. जेवढा पाय सरळ तेवढा आपल्याला फायदा जास्त. 4 5 6 7 8 9 आणि 10. उजवा पाय सेम. 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. परत एकदा डावा पाय वर उचलायचा आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. उजवा पाय 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. परत डावा पाय वर उचलायचा आहे. पंजा पुढे खेचायचा आहे आणि पंजा गोल फिरवायचा आपल्याला. करूयात. 1 डावा पाय वर, पंजा पुढे खेचायचा आणि गोल फिरवायचा. 1 2. पाय सरळ राहील. 3 4 आणि 5. विरुद्ध दिशेने 1 2 3 4 आणि 5. ठीक आहे. पाय करायचा खाली. उजवा पाय वरती करायचा आहे. 1 पंजा पुढे आणि गोल फिरवायचा. 1 2 3. पुढे ताणायचा आहे. 4 5. विरुद्ध दिशेने 1 2 3 4 आणि 5. ठीक आहे. पाय करायचा आहे खाली. मान सरळ. दोन्ही हातांचे कोपरे टेकवायचे आहेत. पायाचे पंजे पुढे खेचायचे आहेत आणि डावा पाय आपल्याला गुडघ्यामध्ये न वाकवता गोल फिरवायचा आहे आतून बाहेर. करूयात. 1 2 3 4 आणि 5. विरुद्ध दिशेने 1 2 3 4 आणि 5. परत उजवा पाय गोल फिरवायचा आहे आतून बाहेर. करूयात. 1 2 3 4 आणि 5. विरुद्ध दिशेने 1 2 3 4 आणि 5. ठीक आहे. हळूवार सरळ व्हायचं आहे. पायाचे पंजे स्वतःकडे खेचायचे आहेत. मान करायचे आहे सरळ आणि आता डावा पाय गुडघ्यामध्ये वाकवायचा आहे. डावा पायाची टाच जननेंद्रिय आणि गुदमार्ग यांच्या मध्ये लागेल असे ठेवायचे. आज आपण महामुद्रा करणार आहे. त्यामुळे पाठीचा कणा ताठ ठेवायचा आहे आणि दोन्ही हातांनी पायाच्या अंगठ्याला स्पर्श करायचा. असं करायचं आपल्याला. आणि एक म्हटलं की श्वास आतमध्ये घेत हनुवटी छातीला, पोट आतमध्ये खेचायचं आणि गुदमार्गाचं आकुंचन करायचं. ठीक आहे. करूयात. श्वासासोबत हात वरती. 1 श्वास आतमध्ये, हात वर. आता पाठीमध्ये न वागता आपल्याला कमरेमध्ये न वागता पुढे झुकायचंय. 2 पाठीचा कणा ताठ राहील. मान वरती ठेवायची आहे. पायाच्या पाठीमागच्या स्नायूंना ताण द्यायचा आहे. पाठीचा कणा सरळ ठेवून. आता श्वास आतमध्ये घेत हनुवटी छातीला टेकवायची आहे. 1 श्वास आतमध्ये, पोट आतमध्ये खेचायचं आहे आणि गुदमार्गाचं आकुंचन करायचं आहे.
मान वरती, श्वास बाहेर, सगळे स्नायू रिलॅक्स करायचे आहेत. 2. परत एकदा. 1. श्वास आतमध्ये. या आसनाला नाव आहे किंवा या मुद्रेला नाव आहे महामुद्रा. परत 2 श्वास बाहेर. पुन्हा एकदा. 1 श्वास आतमध्ये, हनुवटी छातीला, गुदमार्गाचा आकुंचन. 2 श्वास बाहेर, मानवर, स्नायू रिलॅक्स करायचे आहेत. परत एकदा. 1 श्वास आतमध्ये, 2 श्वास बाहेर. शेवटचा 1 श्वास आतमध्ये, पाठीचा कणा ताठ. 2 श्वास बाहेर. आता परत हात करायचे आहेत वरती. 1 श्वास आतमध्ये आणि हात वर. 2 श्वास बाहेर. ठीक आहे. जानुशिरासन नाहीये, हे महामुद्रा आहे. उजवा पाय गुडघ्यामध्ये वाकवायचा आहे. डावा पाय सरळ राहील. आता पाठीचा कणा ताठ, पायाचा पंजा स्वतःकडे घ्यायचा आणि श्वास आतमध्ये घेत हात करायचे आहेत वरती. 1 श्वास आतमध्ये, हात वर, पुढे झुकायचा आहे. 2 श्वास बाहेर, पाठीचा कणा ताठ राहील, मान वरती राहील आणि श्वास आतमध्ये घेत हनुवटी छातीला टेकवायचे आहे. 1 श्वास आतमध्ये, गुदमार्गाचा आकुंचन करायचा आहे. जालंधर बंध आणि मूलबंध आपल्याला लावायचा आहे. 2 श्वास बाहेर आणि मानवर, श्वासासोबत करायचा आहे. 1 2 श्वास बाहेर. तिसरा श्वास. 1 2 श्वास बाहेर. चौथा श्वास. 1 श्वास आतमध्ये, 2 श्वास बाहेर. शेवटचा 5वा श्वास. 1 श्वास आतमध्ये, 2 श्वास बाहेर आणि हात करायचा आहे वरती दोनही. 1 श्वास आतमध्ये, हात वर आणि 2 श्वास बाहेर, हात खाली. ठीक आहे. तर पाय करायचे सरळ. डावा पाय गुडघ्यामध्ये वाकवायचा आहे. पुन्हा करायचा आहे. 3 श्वास घ्यायचे आणि तिसऱ्या श्वासाच्या वेळेला आपल्याला 10 सेकंद थांबायचं. ठीक आहे. हनुवटी छातीला टेकवतो, तो झाला जालंधर बंध. पोट आतमध्ये खेचतो, त्याला उड्डाण बंध म्हणतात. आणि गुदमार्गाचं आकुंचन करतो, त्याला मूलबंध म्हणतात. बरोबर. तर ते आपल्याला 3ही बंध लावायचे आहेत. जरी 3 नाही जमले तरी 2 तरी लावायचे. हनुवटी छातीला आणि गुदमार्गाचं आकुंचन, आणि धरून ठेवायचे 10 सेकंद. 3 वेळा करणार आहेत. तिसऱ्या वेळेला 10 सेकंद थांबायचं. 1 श्वास आतमध्ये, हात वर. 2 श्वास बाहेर. पाठीचा कणा ताठ ठेवा, कमरेतून वाकायचं नाही आहे आपल्याला. पाठीचा कणा ताठ, मान वरती राहू देत. आता श्वास आतमध्ये घेत हनुवटी छातीला जालंधर आणि मूलबंध लावायचा आहे. करूयात. 1 हनुवटी छातीला टेकवायची आहे, गुदमार्गाचं आकुंचन करायचं आहे. 2 श्वास बाहेर. दुसरा. 1 श्वास आतमध्ये, 2 श्वास बाहेर. तिसरं 10 सेकंद थांबायचं आहे. 1 श्वास आतमध्ये, 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. परत हात करायचा आहे वरती. 1 श्वास आतमध्ये, हात वर आणि हात खाली. 2 श्वास बाहेर. ठीक आहे. परत पाय सरळ. डावा उजवा पाय गुडघ्यामध्ये वाकवायचा आहे. सेम 3 वेळाला करायचं आहे. तिसऱ्या वेळेला 10 सेकंद थांबायचं आहे आपल्याला. करूयात. पाठीचा कणा ताठ, हात वरती. 1 श्वास आतमध्ये, पुढे झुकायचं आहे. 2 श्वास बाहेर आणि मान वरती. पाठीचा कणा ताठ, श्वास आतमध्ये घेत हनुवटी छातीला, गुदमार्गाचं आकुंचन. 1 श्वास आतमध्ये, 2 श्वास बाहेर. पुन्हा 1 श्वास आतमध्ये, 2 श्वास बाहेर. 10 सेकंद थांबायचे. आता 1 श्वास आतमध्ये, थांबायचे 10 सेकंद. 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. परत हात वरती. 1 श्वास आतमध्ये, हात वर आणि हात करायचं खाली. 2 श्वास बाहेर आणि हात खाली. आता पाय करायचे आहेत दोनही सरळ, आणि आता हात मागे टेकवायचे. दोनही पाय गुडघ्यांमध्ये वाकवायचे आहेत. श्वास आतमध्ये घेत आपल्याला कंबर वर उचलायचे आहे. करूयात. 1 श्वास आतमध्ये, कंबर उचलायचे, मान मागे टाकायचे आहे. 2 श्वास बाहेर आणि कंबर खाली ठेवायची.
पुन्हा एकदा एक श्वास आतमध्ये, शरीर जमिनीला समांतर करता येईल असा प्रयत्न. 2 श्वास बाहेर. परत एकदा एक श्वास आतमध्ये, 2 श्वास बाहेर. परत एक श्वास आतमध्ये थांबायचा आहे 10 सेकंद. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. वर खाली ठेवायचे आहे आणि पाय करायचे आहेत सरळ. डावा पाय सरळ आणि उजवा पाय आपल्याला सरळ करायचा आहे. ठीक आहे. आता उजवा पाय आपल्याला बाहेरच्या दिशेने करायचा आहे. उजवा पाय बाहेरच्या दिशेने करायचा आहे. डावा पाय गुडघ्यामध्ये वाकवायचा आहे. ठीक आहे. उजव्या पायाचा पंजा स्वतःकडे खेचायचा आहे. उजव्या हाताने उजव्या पायाच्या अंगठ्याला स्पर्श करायचा आहे. डावा हात बाजूला, श्वास आतमध्ये घेत हात वरती करायचा आहे. 1 उजवीकडे झुकायचं आहे. 2 श्वास बाहेर. पूर्ण हाताचं अर्धवर्तुळ आपल्याला एकाच प्रतलामध्ये करायचं, एका प्लेन मध्ये करूयात. 1 श्वास आतमध्ये, 2 श्वास बाहेर. पुन्हा एकदा 1 श्वास आतमध्ये, 2 श्वास बाहेर. परत 1 श्वास आतमध्ये, 2 श्वास बाहेर. चौथा 1 श्वास आतमध्ये, 2 श्वास बाहेर. शेवटचा 1 श्वास आतमध्ये, 2 श्वास बाहेर. ठीक आहे. हात सोडायचा आहे. दोन्ही हात आता पुढे ठेवायचे आहेत. पायाचा पंजा स्वतःकडे आणि कमरेमध्ये न वाकता पुढे झुकायचं आहे. 1 मानवर, पायाच्या पाठीमागच्या स्नायूंना ताण, खुब्यातून पुढे झुकणं आपल्याला शिकायचं आहे. ही मुवमेंट महत्वाची आहे. आपल्या हॅमस्ट्रिंग्सला ताण पडणार आहे, पायाच्या पाठीमागच्या स्नायूंना ताण पडणार आहे. परत सरवायचं आहे. 2 श्वास आतमध्ये आणि सरळ. परत पुढे झुकायचं आहे. थांबायचं 10 सेकंद. 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. परत सरळायचं आहे. आता दोन्ही हात कडेने वरती करायचे आहेत. 1 पाठीच्या स्नायूंना लगेच ताण द्यायचा आहे. दोन्ही हातांचे बोट गुंफवायचे आहे. हाताचे पंजे आकाशाकडे, पाठीचा काना ताठ, पंजा स्वतःकडे ओढायचा आहे उजव्या पायाचा आणि आपल्याला आता उजवीकडे झुकायचे. हात कोपरांमध्ये न वाकवता, हात कोपरामध्ये वाकवायचे नाहीत, उलट वरती खेचायचे आहेत. परत सरवायचं. 1 श्वास आतमध्ये, हात वर खेचायचे कानाच्या मागे. परत उजवीकडे 2 श्वास बाहेर. परत चला 1 श्वास आतमध्ये, हात वर खेचायचे कानाच्या मागे. 10 सेकंद थांबायचं आहे. 2 श्वास बाहेर. थांबायचे 10 सेकंद. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. परत सरळायचं आहे. हात करायचे आहेत सरळ आणि कडेनी हात करायचे आहेत खाली. परत डावा पाय सरळ, उजवा पाय मध्ये. पुन्हा डावा पाय बाहेर करायचा आहे, उजवा पाय गुडघ्यामध्ये वाकवायचा आहे. आपल्या पायाच्या आणि खुब्याच्या स्नायूंसाठी अत्यंत उपयुक्त असं आसन आहे. ठीक आहे. पायाचा पंजा स्वतःकडे, पूर्ण गुडघ्याच्या पाठीमागच्या लिगामेंट्सना सुद्धा ताण पडला पाहिजे. डाव्या हाताने डाव्या पायाच्या अंगठ्याला स्पर्श करायचा आहे. उजवा हात बाजूला, श्वास आतमध्ये घेत वरती आपल्याला उजवा हात वर करायचा आहे. 1 श्वास आतमध्ये, 2 श्वास बाहेर. परत 1 श्वास आतमध्ये, 2 श्वास बाहेर. परत 1 श्वास आतमध्ये, 2 श्वास बाहेर. परत एकदा 1 श्वास आतमध्ये, 2 श्वास बाहेर. परत एकदा 1 श्वास आतमध्ये, 2 श्वास बाहेर. शेवटचा 1 श्वास आतमध्ये, हळूवार श्वास घ्यायचा, श्वास सोडायचा आहे. थांबायचं पण आहे थोडा आणि मग हात करायचा खाली. 2 श्वास बाहेर, हात खाली. डावा हात सोडायचा आहे. पाठीचा काना ताठ करायचा आहे, पंजा सरळ आणि आपल्याला कमरेमध्ये न वागता पुढे झुकायचं आहे.
करूयात. एक, पुढे झुकायचं आहे. पोट आपल्या टाचेच्या जवळ आणायचा प्रयत्न, त्यासाठी खुब्यातून पुढे झुकणं महत्वाचं आहे. परत 2, सरळायचं आहे. ठीक आहे. तुमचा चेहरा असा समोर या बाजूला तुम्ही झुकायचं, असं तिरकं झुकायचं नाहीये, सरळ. करूयात. 1, पायाच्या पाठीमागच्या स्नायूंना ताण, खुब्यातून पुढे. परत सरवायचं आहे. 2. ठीक आहे. दोन्ही हात बाजूला करायचे. श्वास आतमध्ये घेत हात वरती. 1, दोन्ही हातांची बोट गुंफवायची आहेत. हाताचे पंजे आकाशाकडे करायचे आहेत. ठीक आहे. आणि आपल्याला हात कोपऱ्यांमध्ये न वाकवता डावीकडे झुकायचं आहे. 1, परत सरवायचं. 2, ठीक आहे. हात वर. पुन्हा एकदा डावीकडे. पायाच्या पाठीमागच्या स्नायूंना ताण. परत 1, सरळ. 10 सेकंद थांबायचं आहे. आता 2, पहिल्यांदा खुब्यातून झुकायचं आहे आणि मग कमरेतून वाकायचं आहे. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 आणि 10. परत सरवायचं आहे. 1, हात करायचे आहेत सरळ आणि कडेने हात करायचे आहेत खाली. आता दोन्ही पाय सरळ करायचे आहेत. डावा पाय सरळ आणि उजवा पाय सरळ. आणि आपल्याला आता डावा जो पाय आहे तो, डावा पायाचा घोटा उजव्या पायाच्या गुडघ्यावर ठेवायचा आहे. दोन्ही हातांनी डावा पाय वर उचलायचा आहे आणि दोन्ही हातांनी गुडघ्याला पकडायचं. बाहेरून डावा गुडघा डाव्या खांद्याच्या रेषेत, डावा घोटा उजव्या खांद्याच्या रेषेत ठेईल असं पकडायचं आहे. ठीक आहे. करायचं आहे आणि डावीकडे वळायचं. 1 आणि सरळ. करूयात. डावीकडे वळायचं आहे. 1, 2, पूर्ण मागे पाहता येईल असा प्रयत्न. परत 1, 2, पुन्हा 1, 2, चौथी हालचाल. 1, 2, शेवटचा. 1, 2, पाय करायचा आहे खाली. डावा पाय करायचा सरळ. उजवा पाय गुडघ्यात वाकवायचा. सेम करायचा आहे उजव्या पायाने. उजवा पाय वरतून उजवीकडे वळायचं. करूयात. उजवा पाय वर, दोन्ही हातांनी गुडघ्याच्या पाठीमागे पकडायचं, बाहेरून पकडायचं आहे. उजवीकडे वळायचं आहे. 1, 2, परत एकदा. 1, 2, पुन्हा 1, 2, परत 1, 2, परत 1, 2, शेवटचा. 1, 2, पाय खाली आणि पाय करायचा आहे सरळ. ठीक आहे. आता आपण करूयात गोमुखासन. ठीक आहे. पाय सरळ आहेत. डावा पाय गुडघ्यामध्ये वाकवायचा आहे. डावा पायाचा गुडघा उजव्या पायाच्या गुडघ्यावरती ठेवायचा आहे आणि उजवा पाय गुडघ्यामध्ये वाकवायचा आहे आणि डाव्या पायाच्या खुब्याच्या बाजूला ठेवायचा आहे. ठीक आहे. गोमुखासन. पाठीचा कणा ताठ, मान सरळ, खुब्याला ताण, पाय सरळ. दोन्ही हाताने पायाच्या पंजांना पकडून पाठीचा कणा ताठ, व्हर्टिकल खेचायचा आणि कमरेमध्ये न वाकता पुढे झुकायचा आहे. करूयात. 1, अनुवटी टेकवायची गुडघ्याला. आपण गोमुखासनामध्ये थोडासा बदल केलाय. गोमुखासनाच्या स्थितीमध्ये पुढे वागतोय म्हणजे खुब्याला ताण पडणार आहे आपल्याला. परत सरवायचं आहे. 2, परत एकदा पुढे. 1, 2, पुन्हा पुढे. 1, थांबायचे 10 सेकंद. आता 1, 2, एखाद्या आसनामध्ये थांबायला लावलं की श्वास सामान्य करायचा प्रयत्न करायचा आहे. हळूवार श्वास घ्यायचा, हळूवार श्वास सोडायचा आहे. 6, 7, 8, 9 आणि 10. परत सरळायचं आहे. मान करायचे आहे सरळ. परत पाय करायचा सरळ उजवा. डावा पाय सरळ करायचा आहे. आता उजवा पाय वर राहील, डावा पाय खाली, उजवा गुडघा डाव्या गुडघ्याच्या वरती आणि नंतर
डावा पाय उजव्या खुब्याच्या बाजूला. ठीक आहे. खुब्याला सुद्धा ताण पडला पाहिजे. पाठीचा कणा ताठ राहिला पाहिजे. व्यवस्थित आपल्याला बसता आलं पाहिजे. दोन्ही हाताने पायाच्या पंजांना पकडायचा. पाठीचा कणा ताठ आणि कमरेमध्ये न वागता पुढे झुकायचं आहे. एक. गोमुखासनाची फक्त आपण पायाची स्थिती केलेली आहे. 2. श्वास बाहेर. परत एकदा. 1. 2. आता 10 सेकंद थांबायचं आहे. 1. थांबायचंय 10 सेकंद. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 आणि 10. परत सरळ व्हायचं आहे. मान करायचे सरळ. आता दोन्ही पाय सरळ करायचा आहे. डावा पाय सरळ, उजवा पाय सरळ करायचा आहे. मान सरळ करायचे आहे. आणि आता सर्वांनी दोन्ही हात मागे टेकवायचे आहेत. दोन्ही हात मागेच टेकवलेले राहतील. ठीक आहे. पायाचे पंजे पुढे करायचे. पोट आतमध्ये खेचायचं आणि पाय गुडघ्यांमध्ये न वाकवता श्वास आतमध्ये घेत कंबर उचलायचे आणि शरीर तिरकं आपल्याला सरळ ठेवायचं आहे. करूयात. 1. असं कंबरवर टाचा पंजे टेकवायचे जमिनीला, मान मागे. 2. श्वास बाहेर आणि कंबर खाली. परत एकदा. 1. श्वास आतमध्ये. 2. श्वास बाहेर. शेवटचा. 1. श्वास आतमध्ये. थांबायचे 5 ते 10 सेकंद. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 आणि 10. कंबर खाली ठेवायचे आहे. पाय सरळ. आता सर्वांनी वज्रासनामध्ये बसून गुडघ्यांवरती उभं राहायचं आहे. करूयात. 1. डावा पाय डाव्या बाजूने मागे. 2. उजवा पाय उजव्या बाजूने मागे आणि आपल्याला गुडघ्यांवरती उभं राहायचं आहे. पायाचे पंजे पाठीमागे. दोन्ही हात खांद्याच्या रेषेमध्ये. आता डाव्या हाताने उजव्या पायाच्या टाचेला स्पर्श करायचा आहे. उजव्या हाताने डाव्या पायाच्या टाचेला स्पर्श करायचा आहे. करूयात. 1. दुसरा हात वरती खेचायचा, ताण द्यायचा. 2, 3, 4. हळूवार करायचा नियंत्रणामध्ये. 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19 आणि 20. ठीक आहे. हळूवार सरळ आणि हात करायचे आहे खाली. टाचेवरती बसायचं आहे. मंडूकासन करूया. डावा हात नाभीवरती ठेवायचा आहे. त्याच्यावरती उजवा हात ठेवायचा आहे. खांदे मागे रोल करायचे आहेत. मान सरळ. श्वास आतमध्ये घेत मान वरती करायचे आहे. 1. श्वास बाहेर सोडत पुढे झुकायचा आहे. 2. श्वास बाहेर सोडत पुढे. हातांचा दाब पोटावरती. परत मानवर, खांदेवर आणि सरळ. पुन्हा एकदा पुढे झुकायचं आहे. 2. कपाळ टेकवायचं आहे जमिनीला. परत एकदा. 1. दोन्ही हात डोक्याच्या मागे गुंफायचे आहेत. खांदे मागे रोल करायचे आहेत. डावीकडे वळायचं आहे. 1. सुरू व्हायचं. 2. उजवीकडे वळायचं आहे. 1, 2. परत डाव्या बाजूला. 1, 2. उजवीकडे. 1, 2 आणि हात करायचे आहेत खाली. दोन्ही हातांचे बोट गुंफायचे एकमेकांमध्ये पाठीमागे. पुढे झुकायचे. हात मागून वरती खेचायचे. करूयात. 1,
उभ्यातून जास्तीत जास्त पुढे झुकायचं आहे, कपाळ टेकवायचं जमिनीला आणि हात वरच्या दिशेने खेचायचे आहे. ठीक आहे. कपाळ किंवा हनुवटी जमिनीला टेकवायचे आहे. परत सरवायचं आहे 2. परत एकदा सेम 1 2. ठीक आहे. हळूवार हात करायचे आहेत बाजूला. पुन्हा गुडघ्यांवरती उभं राहायचं आहे. मान करायचे आहे सरळ. दोन्ही हात सरळ करायचे आहेत. श्वास आतमध्ये घेत हात वर, श्वास बाहेर सोडत हात खाली. श्वासासोबत करूयात. 5 श्वास करायचा आहे. 1 2. पुन्हा 1 2 1 2. चौथा 1 2. पाचवा 1 आणि 2. हात करायचे आहेत खाली. टाचीवरती बसायचं आहे. पंजांवरती यायचं आहे आणि आपल्याला कमरेमध्ये न वागता उभं राहायचं आहे. करूयात. 1 कमरेमध्ये न वागता उभं राहणं हे महत्वाचं आहे. दोन्ही पायामध्ये अंतर खांद्याने एवढं घ्यायचं. बोटांना ताण द्यायचा आहे. खांदे गोल फिरवायचे तर आपल्याला कोपरांमध्ये न वाकवता हात. करूयात. 1 2 3. बोटांचा ताण लूज करायचा नाही. 4 आणि 5. विरुद्ध दिशेने 1 2 3 4 आणि 5. ठीक आहे. आता दोनही हात डोक्याच्या मागे गुंफायचे आहेत. डावीकडे आणि उजवीकडे आपल्याला वळायचं आहे. कोपरे मागे अगदी स्थिर ठेवायचे आहेत. खांद्यातून मुवमेंट होऊ द्यायची नाही. फक्त कमरेची मुवमेंट डावीकडे उजवीकडे. करूयात. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. हळूवार सरळ डावीकडे आणि उजवीकडे वाकायचं आपल्याला. करूयात. 1 2 3. कंबर स्थिर राहील. 4 5 6 7 8 9 आणि 10. हळूवार सरळ आणि हात करायचे आहेत खाली. ठीक आहे. आता दोनही हात सरळ करायचे आहेत पुढे. पाय गुडघ्यामध्ये वाकवायचे आहेत. मांडी करायची आहे जमिनीला समांतर. 3 वेळा आपण करणार आहोत. करायचं आहे. 1 2. पायाचे पंजे सरळ किंवा थोडेसे आतल्या बाजूला. परत एकदा. 1 2. पुन्हा एकदा. 1 2. आता हात करायचे आहेत खाली आणि सेम करायचं आहे. दोन्ही हात वरती करून. दोन्ही हात वरती करायचे आहेत. पाय गुडघ्यामध्ये वाकवायचा आहे. मांडी जमिनीला समांतर. हात कानाच्या मागे. मान सरळ. नजर समोर एका रेषेवरती, एका बिंदूवरती स्थिर ठेवायची आहे आणि खाली यायचं आहे. 1 2. तिसरा दुसरा. 1 2. शेवटचा 1 आणि 2. हात करायचे आहेत खाली. ठीक आहे. आता दोन्ही पायामध्ये अंतर घ्यायचं आहे 4 फूट. या बाजूला चेहरा. डावा पायाचा पंजा बाहेरच्या दिशेने. वीरभद्रासन करूयात आपण. त्यासाठी दोन्ही हात खांद्याच्या रेषेत करायचे. 1 गोल फिरायचा आपल्याला. 2 डावीकडे हाताचा पंजा आकाशाकडे करायचा. हात करायचा वरती. 1 आणि आता पाय गुडघ्यामध्ये वाकवायचा आहे. मांडी करायची आहे जमिनीला समांतर. करूयात. 1 2. मागचा पाय पण सरळ ठेवायचा आहे. हात खांद्यातून वर. मान सरळ. पुन्हा एकदा. 1 2. परत एकदा. 1 2. हात करायचे आहेत खाली. हाताचा पंजा जमिनीकडे. गोल फिरायचा आहे. 1 आणि हात खाली. 2. परत डावा पाय सरळ. उजवा पाय बाहेरच्या दिशेने. सेम करायचा. तर उजवीकडे गोल फिरून आपल्याला करायचा आहे. दोन्ही हात खांद्याच्या रेषेत. 1 उजवीकडे गोल फिरायचा आहे. 2 हाताचे पंजे आकाशाकडे. हात करायचा आहे वरती. पाय गुडघ्यात वाकवायचे. मांडी जमिनीला समांतर करायचे आहे. करूयात. 1 2. पुन्हा एकदा. 1
दोन, परत एकदा एक, दोन. आता हात खांद्याच्या रेषेत, हाताचा पंजा जमिनीकडे गोल फिरायचा आहे. हात करायचा खाली, दोन्ही पाय जवळ करायचे आहेत आणि आपण करूयात सूर्यनमस्कार. 4 सूर्यनमस्कार करायचे आहेत. जेवढं शक्य आहे तेवढ्या प्रमाणामध्ये, जसं जमतंय तसं. आपल्या मॅटच्या पुढे उभं राहायचं आहे, नजर समोर, दोन्ही हात नमस्कार मुद्रेमध्ये घ्यायचे आहेत आणि श्वास आतमध्ये घेत दोन्ही हात वरती. 2, पुढे झुकायचं आहे. 3, डावा पाय मागे. 4, मान वर, उजवा पाय मागे. 5, टाचा टेकवायचे आहेत, कपाळ टेकवायचा प्रयत्न, गुडघे छाती आणि ओटी. 6, 7, भुजंगासन. 8, 9, 10, 11 आणि 12. पुन्हा एकदा 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11 आणि 12. परत एकदा 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11 आणि 12. परत एकदा 2, 3, 4, 5, थांबायचं, थोडं ताण द्यायचं आहे. 6, 7, 8. टाचांवरती दाब द्यायचा प्रयत्न करायचा आहे, पंजांवरती नाही. टाचा दाबायच्यात खाली. 9, 10, 11 आणि 12. ठीक आहे. आता सर्वांनी पाठीवरती झोपायचं आहे, डोकं माझ्याकडे आणि पाय पाठीमागच्या बाजूने, डोळे बंद, लक्ष श्वासावरती. हळूवार श्वास घ्यायचा आहे, हळूवार श्वास आपल्याला सोडायचा आहे. श्वासाची गती, हृदयाची गती आपल्याला सामान्य करायची आहे. हाताचे पंजे आकाशाकडे, पूर्ण शरीर आपल्याला सैल करायचं आहे. आता दोन्ही पायाचे टाचा पंजे जोडायचे आहेत. हात मांडीच्या बाजूला, हातांचे तळवे जमिनीला टेकलेले. आता डावा पाय गुडघ्यामध्ये न वाकवता वर उचलायचा आपल्याला 90 अंशांपर्यंत. 1, दोन्ही हातांनी गुडघ्याच्या पाठीमागे पकडायचं आहे. दोन्ही हातांनी गुडघ्याच्या मागे पकडायचं आहे, पायाचा पंजा वरती. आता पाय गुडघ्यांमध्ये वाकवायचा आहे, खाली घ्यायचा आहे. 2, पुन्हा पाय सरळ. 1, 2, परत 1, 2, पाय करायचा आहे सरळ. आता 1, आता पायाचा पंजा डोक्याकडे खेचायचा आहे, पोटरीला ताण द्यायचा आहे. पाय सरळ ठेवून पोटरीला ताण.
पायाच्या स्नायूंसाठी उपयुक्त, गुडघ्यांच्या स्नायूंसाठी उपयुक्त. परत पायाचा पंजा वरती करायचा आहे. 2, पुन्हा 1, 2, 1, 2, 1, 2. आता 10 सेकंद थांबायचे ताण देऊन. 1, ताण वाढवायचा प्रयत्न करायचा आहे. पंजा जेवढा जास्तीत जास्त डोक्याकडे खेचायचा आहे. 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. पंजा वरती करायचा आहे आणि पाय सरळ खाली ठेवायचा आहे. परत उजव्या पायाने करायचा आहे सेम. 1, उजवा पाय गुडघ्यामध्ये न वाकवता वरती. दोन्ही हाताने पायाच्या पंजा गुडघ्याखाली पकडायचा आहे. पायाचा पंजा वरती, पाय गुडघ्यात वाकवायचा आहे आणि खाली करायचा आहे. 2, पुन्हा पाय सरळ. 1, 2, परत एकदा. 1, 2, पुन्हा पाय करायचा सरळ. 1. आता पंजाची हालचाल करायची. पंजा डोक्याकडे खेचायचा आहे. 1, 2, पुन्हा एकदा. 1, 2, 1. पूर्ण नसांना ताण पडला पाहिजे. पायाच्या पाठीमागच्या नसाला ताण. 2, त्याची अनुभूती घ्यायची आहे. 1, पूर्ण पायापासून कमरेपासून ते खालीपर्यंत ताण यायला पाहिजे. 2, शेवटचं 10 सेकंद थांबायचं आहे. 1, होल्ड केल्यानंतर हळूहळू ताण वाढवायचा आहे. तो ताण कुठपर्यंत पडतोय याचा अनुभव घ्यायचा आहे. साधारणतः पोटरीला जास्तीत जास्त ताण पडतो आणि अजून जास्त तुम्ही लक्ष दिलं तुमच्या लक्षात येईल पूर्ण पायाच्या पाठीमागच्या नसांना आपल्याला ताण पडतो. याच्यामुळे 2, दोन्ही हात बाजूला आणि पाय सरळ खाली करायचे आहेत. हाताची पंजे आकाशाकडे. आता आपल्याला डाव्या कुशीवर वळायचं, पोटावरती झोपायचं आहे. डाव्या कुशीवर वळायचं, पोटावरती झोपायचं आहे. दोनही हात एकमेकांवरती, कपाळ दोन्ही हातांवरती टेकवायचं आहे. हनुवटी दोनही हातांवरती टेकवायची आहे. आणि दोन्ही हातावरती दाब देऊन मानवर, छातीवर आणि हात करायचे आहेत सरळ. करूयात. 1, दोन्ही हात सरळ, मानवर, गळ्याच्या स्नायूंना ताण. आणि आता पाय गुडघ्यांमध्ये वाकवायचे आहे आणि वरती करायचे आहेत. करूयात. 1, ज्यांना असं शक्य नसेल त्यांनी कोपरे टेकवा जमिनीला. 2, ज्यांना शक्य नसेल त्यांनी कोपरे टेकवायचे. परत 1, 2, ज्यांना शक्य असेल त्यांनी हात सरळ ठेवूनच करायचं आहे. 1, 2, श्वासासोबत. 1, श्वास आतमध्ये घेत पाय वर. 2, श्वास बाहेर सोडत पाय खाली. परत 1, श्वास आतमध्ये. 2, श्वास बाहेर. पुन्हा 1, श्वास आतमध्ये. 2, श्वास बाहेर. 1, श्वास आतमध्ये. 2, श्वास बाहेर. 10 सेकंद थांबायचं आहे. 1, मान वर. 10 सेकंद थांबायचं आहे. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 आणि 10. पाय सरळ, कोपरातून खाली यायचं आहे. कपाळ टेकवायचंय दोनही हातांवरती. आता दोन्ही हात खांद्यांच्या बाजूला घ्यायचे आहेत. हनुवटी जमिनीला टेकवायची आहे आणि दोनही हातांवरती दाब देऊन मानवर, छातीवर हात सरळ, कोपरे छातीला टेकलेले. करूयात. मानवर. 1, छातीवर, हात सरळ. थांबायचे 10 सेकंद. 1, 2, 3, दोन्ही दात एकमेकांना जोडायचे आहेत. 4, 5, 6, 7, 8, 9, 10. कंबर उचलून टाचेवरती बसायचं आहे. 2, आपल्या स्पाइनला व्हर्टिकल स्ट्रेचिंग आपल्याला द्यायचं आहे. कपाळ टेकवायचं आहे जमिनीला. परत हात करायचे आहेत वरती. 1, श्वास आतमध्ये, हात वर आणि हात खाली. 2, श्वास बाहेर. ठीक आहे. आता सर्वांनी पद्मासनामध्ये बसायचं आहे. पद्मासन किंवा
अर्ध पद्मासनामध्ये बसायचं आहे. डोळे बंद, लक्ष श्वासावरती, पाठीचा कणा ताठ आणि मान सरळ. नजर दोनही भुवयांच्या मध्ये केंद्रित आपल्याला ठेवायची आहे. श्वासाची गती आणि हृदयाची गती आपल्याला सामान्य करायची आहे. नजर दोनही भुवयांच्या मध्ये केंद्रित. हळूवार श्वास घ्यायचा आहे, हळूवार श्वास सोडायचा आहे. आणि आपल्याला 3 वेळा ओंकार गुंजन करायचं आहे. त्यासाठी सर्वांनी खोल श्वास आतमध्ये घ्यायचा आहे. प्रार्थना म्हणायची आहे. ओम पूर्णमद पूर्णमिदम पूर्णात पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति. दोन्ही हातांचं एकमेकांवरती घर्षण करायचं आहे. दोनही हात आपल्या चेहऱ्यावरून आपल्याला फिरवायचे आहे. नमस्कार मुद्रेमध्ये यायचं आहे. हनुवटी छातीला टेकवायची आहे. हळूवार डोळे उघडायचे आहेत आणि आपल्याला रिलॅक्स व्हायचं. ठीक आहे, आजच्या पुरते एवढंच. उद्या बरोबर आपण 6:30 वाजता भेटूयात. थँक्यू.